नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. माऊली बोलतात, जे कठीण आहे ते सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे, जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते. काही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच. पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा आपल्या मनात होतो. जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकू शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणांगणात पराभूत होऊ शकत नाही. पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे, मग रणांगण आपोआप जिंकले जाते. लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो. तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो. जीवनातले चढ उतारी माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत, कारण ECGच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यूच दर्शवत असतो. कर्म करणे हा माणसाचा स्वभाव आहे. याचाच अर्थ असा की कर्म केल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. विचार, उच्चार व आचार या 3 स्तरावरून माणसांकडून कर्मे घडत असतात. सत्कर्म आणि दुष्कर्म असे कर्माचे 2 भाग पडतात व त्यातूनच प्रथम पाप पुण्याची निर्मिती होऊन ती शुभ नियती व अशुभ नियती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. माणसाच्या सुखदुःखाला ही नियतीच कारणीभूत ठरत असते. लक्षात असू द्या, माऊली बोलतात, दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल तेवढंच करावं. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो, झटतो. प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो, कोणताही स्वार्थ नसताना. स्वामी म्हणतात, जन्म देव देतो तर मरण पण देवच देणार आहे. या आयुष्याच्या त्रासामुळे माणूस स्वतः वेडा झाला आहे. हा सगळा खेळ वेळेचा आहे. स्वामी महाराज सांगतात, हा सगळा खेळ वेळेचा आहे. म्हणून जर मरणाचा विचार आला ना, तर एकदा दवाखान्यात जाऊन बघा, माणूस जगण्यासाठी काय काय करत आहे. देव कधी नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले कर्मच आपले नशीब लिहित असतं. नीती योग्य असेल तर नशीब बलत्तर असतं. समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हीच तुम्ही तुमच्या जीवनात मिळवलेली अमूल्य पुंजी आहे. दुःख भोगणारी व्यक्ती पुढे जाऊन सुखी होऊ शकते, पण दुःख देणारी व्यक्ती कधीच सुखी होऊ शकत नाही. हीच नैतिकता आहे. माणूस प्रत्येकाच्या मनात असते. देव माणसांची मनस्थिती बघतो, परिस्थिती बघत नाही. तसेच देव कधी तुमचं मृत्यूपत्रही बघत नाही. एखाद्याच्या सरळ स्वभावाबरोबर तुम्ही जर कपट करत असाल तर तुम्हीच तुमच्या पापांचे दरवाजे खुल्ली करत आहात. जीव गेल्यावर तुमचे शरीर मशानात जळते, पण जर तुमच्या नातेसंबंधातच काही प्रेम नसेल तर तुम्ही अंतर्मनात जळत राहाल. जे पाहिजे ते मिळवणे ही सफल माणसांची निशाणी आहे, तर आहे त्यात समाधान मानणे हे सुखी माणसांची निशाणी आहे. ईश्वर जो देतो तो चांगलेच देतो. जेव्हा तो काहीच देत नाही तेव्हा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. जे चरण भगवंतापर्यंत जाऊ शकतात ते चरण माणसांच्या आत्म्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या जगण्याला भिवू नका, तर तुम्ही तुमच्या कर्माला भिवून प्रत्येक वळणाचा जीवनाचा घाट चढत राहा. मग तो सुखाचा असो वा दुःखाचा असो. रडणं भोगायचं असतं, हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगळे सोयरे हवेत, आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं, कारणही हवं. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. लक्षात असू द्या, अंतःकरणातील देव पण कसा असतो ते ऐका. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेले तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तर त्याचा काहीच एक उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील 2 गोष्टी कधी संपू देऊ नका. एक म्हणजे मनाचं बालपण आणि 2 अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. हा खरा महत्त्वाचा अवयव.
जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो, नट होतो, गायक होतो, 4 प्रेमाचे शब्द बोलू शकतो, 2 माणसांची मन जुळवणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा, माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा एकमेव अवयव म्हणजे जीभच असते. वयाने कोणी कितीही लहान मोठा असू द्या, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, आस्था व आधार असतो. जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो. बस हा जीवनातला गोडवा आहे. आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही. असा हा 2 घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव. विस्तवापेक्षा जास्त भयानक वास्तव विस्तवाची जवळीक चटका देऊन जाईल आणि दूर राहिला तर चटक राहून जाईल. वास्तव तसे नाही. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला चटका आणि चटक याची सोबत सोडतच येत नाही. माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीतील लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं. एक छोटा मुलगा आपला 2 हातात 2 पेरू घेऊन उभा असतो. त्याची ताई हसत हसत म्हणाली, दादा, 1 पेरू मला दे. तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरडला. त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसूच गायब झाले. तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरडलेल्या 2 पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला, ताई, हा घे, हा जास्त गोड आहे. ताईच्या डोळ्यात पाणी आले. तात्पर्य हाच, प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबरच असतील असं नाही. एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे खरे हित असते. एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल. पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा, त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला तेथून पळून जाण्यास भाग देखील पाडतील. दगड तोच व मारणारा पण तोच, पण फरक आहे तो एकटे असण्याचा व संघटित असण्याचा. खूप म्हणजे खूप फरक आहे. एकीने राहा, यश बरोबर आपल्या मागे येईल. वाहनांचा चढ उतार आणि आयुष्याचा चढ उतार यामध्ये अगदी 2 विरुद्ध अंगाचा वापर. वाहनांच्या चढ उताराची गती पायाचा वापर करून आणि आयुष्याच्या चढ उताराची गती डोक्याचा वापर करूनच करावी लागत असते. मंदिरातील एक घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही. कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीत. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवी. तर स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि लक्षात असू द्या, पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वापरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर कपड्यावर शिंतोडे उडवून जातच असतात. आयुष्याचंही असंच असतं. तुम्ही कितीही सरळ, सुस्पष्ट, प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतात आणि शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. पण त्यामुळे आपण आपला संयम ढळू देऊ नये. आपण नेहमी सकारात्मक असावे. घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते. पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठं समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही. माऊली बोलतात, नाही माघार, सुख पण दुःख सहन करण्याची ताकद दे. पराभव झाला तरी हरकत नाही, पण शेवटपर्यंत झुंजण्याची शक्ती दे. आयुष्य म्हणजे रणांगण आहे. माझी लढाई मलाच लढू दे. सहाय्य केले नाहीस तरी हरकत नाही, पण तुझा मायेचा आधार दे. सगळ्यांनाच कुठे फुले मिळतात, थोडे काठीही झेलायला शिकू दे. पडता पडता रडता नाही, मला हसायला येऊ दे. कधी वाट चुकली तर मात्र न मागता मदतीला हात दे. आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगात हे अन्नता तुझी साथ राहू दे. लक्षात असू द्या, मोगरीच्या वेली जवळून जाताना सुगंध येणारच. हीच अपेक्षा बाभळीच्या झाडाजवळून जाताना आपण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट, त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाभळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो. अशा वेळी आपण बाभळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग? आपलंच चुकलेलं असतं. आपण आधीच्या मोगरीच्या वेली जवळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या नादात पुढे एक बाभळही आहे हेच विसरतो आणि खाली न बघता एका लयीत चालत राहतो. खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो. आयुष्याचंही आपण असंच करतो ना. भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकांनाही भेटू शकतात हेच विसरतो.
आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्यांचा, द्वेषांचा, आकसांचा काटा आपल्या मनाला टोचतो. अशा वेळी नेमका दोष कोणाचा? आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा, की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा? हे आपणच तपासायला हवं. लक्षात असू द्या, किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा? याचे छान उत्तर स्वामींनी दिले आहे. नीती धर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी, अब्रूने जगता यावे. इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय तुम्हाला भगवंत समजणार नाही. हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांचं ओंझं आयुष्यभर वागावं लागतं. जबाबदारी ज्याला कळली त्याचा कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या क्षणाला तो एक काही उरला-सुरला हिशोब होत असावा, तेही आयुष्याचा. तेव्हा गोळाबेरीज जेममध्येच येत असावी. श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही, सहज सुटत असावा. पळपुट्यांना होणाऱ्या यातनांसोबत कुणाकुणाला दुखलं गेलं ह्याचा हिशोब करत दयेच्या याचनेत किती काळ जाईल याचं गोष्टीच बही नसतं. त्याला चपकल शब्दात भोग म्हणतात. ते उमरगान जानमधलं एक मस्त कडवं आहे. तमाम उम्र का हिसाब मांगती है जिंदगी, मांगती है जिंदगी. जगलेल्या वागलेल्या सगळ्यांचाच वर्षांचा, वयांचा हिशोब मांडण्याशिवाय पुढचा प्रवासच करू देत जिंदगी, आणि तीही आपलीच. ज्याच्याजवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा संकोच वाटत नाही, खोटे बोलावेसे वाटत नाही, फसावेसे वाटत नाही, पाप पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही, ज्याला आपण पराक्रम कौतुकाने सांगावंच वाटतो, ज्याच्याजवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही, ज्याच्या सुखदुःखाशी आपण एकरूप होऊ शकत नाही, तो खरा मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोंप राहण्याची कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळवण्यासाठी असे माणूस हवाच. लक्षात असू द्या, आपण जेव्हा बेधुंदपणे आयुष्य जगत असतो ना, त्यात हातून काही चुकाही होतात. कदाचित दोष परिस्थितीचा असेल किंवा मग माणसांची चूक तर घडून गेली, पण त्यानंतर आयुष्य कसं जगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. झालेली चूक तर बदलता येत नाही, पण भविष्याचा विचार तर करावाच लागतो. भूतकाळातल्या चुकांना कधी कवटाळून बसायचं? बाहेर पडणे तर गरजेचे असते, पण बाहेरून कितीही शांत राहिले तरी मनात एक युद्ध चालू असते, स्वतःविरुद्ध. पण सावरून भविष्याची वाट तर चालावीच लागते, नाहीतर समाजात जगण्याच्या शर्यतीत हरवल्याशिवाय राहत नाही. मग आधीच मनावर ओझत्यात आणि ही पराजयाची भावना. मग मन भटकत राहतं कुठेतरी आधार मिळेल या आशेने. ते सगळ्यांकडे आशावादी नजरेने बघते. कोणी सावरले तर ठीक, नाही तर मग परत एकदा तेच चक्रव्यूह उदासीनतेच या खोल करतेत. जीवन कधी बाहेर येईल की नाही याची शिकाच. मग माणूस जगत राहतो फक्त श्वास चालू आहे म्हणून. त्याला बाहेर काय घडते याची मुळीच भान नसते. ते जगत राहतात. मग माळ रानावरच्या त्या शुष्क काठीवर झुडपासारखे, ज्याच्या जवळ कोणीच फिरत नाही, कायम अल्पितच. कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय छान उत्तर दिले, माझा भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच, मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. खात्री झाल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. चांगला दिसणारा नारळ देवापुढे जाऊनही नासका निघतो तर माणसांचं काय हो? स्वामी भक्तांनो, किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा असे नाही. लक्षात असू द्या, नाती जपण म्हणजे वादळात सापडलेला शीप सारखं आहे. ऊन, पाऊस, वारा कशाचीही पर्वा न करता किनारा गाठण्याची घालमेल, हे सगळं कॅप्शनची कसब. तो कशा पद्धतीने तो प्रसंग हाताळतो व आपल्या बरोबरच्या लोकांना घेऊन सुरक्षित किनारा गाठतो. म्हणूनच लक्षात असू द्या, बरोबर चिन्ह जेव्हा वजा दिसू लागतं तेव्हा तुम्ही अगदी बरोबर आहात, कारण लिहिलेले वय आता वजा होऊ लागले ह्याचा पाऊल खुणा आहे. तर स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि लक्षात असू द्या, स्वामी बोलतात, यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप, भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानाला आनंद कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. काही माणसं खूप विसरभोळी असतात. एखाद्याच्या पडत्या काळात त्याला साथ देताना स्वतःचा चालू असलेला वाईट काळ देखील विसरून जातात. आपलं सगळं सोडून समोरच्याला हसवत राहतात, धीर देत राहतात. खरं तर स्वतःच्या आयुष्याला कंटाळलेली असतात, पण समोरच्याला आधार देताना कुठं कमी पडत नाहीत.
स्वतःचे दुःख वाऱ्यावर सोडून देतात, समोरच्याला शक्य ती मदत करतात आणि शेवटी समोरचा ठीक झाला की पुन्हा सगळं विसरून निघून जातात. रिकाम्या हातानं पण येतो आणि रिकाम्या हातानं जातो. इथंच नव्हे तर संपूर्ण आयुष्यभरही आपण हात रिकामेच असतात. आपल्या हातात काहीतरी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती सगळी स्वप्नच आहेत. स्वतःला काय आहे तेच स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची. चंचलता म्हणजे एक भुरकूट दुःख. जे ते नाही मिळाले की दुःख होतं, पण नक्की काही नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहिती नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं. कारण दुखणं माहिती असेल तर औषध शोधता येतं. जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये ही त्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार नाही ही त्याची व्यथा असते. दोन्हीकडेही कोंडीच. खरं तर माणूस दुःखालाही सामोरे जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणं हेच दुःखाहून मोठं दुखणं. दुःखातही माणसाला धैर्य हे लागतच असतं. जीवन म्हणजे काय? कधी स्वतःलाच फोन लावून बघा, लागणार नाही. तो व्यस्त दाखवेल. जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे, पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्तच आहोत. लक्षात असू द्या. कोणी तुमच्यासाठी रुपये खर्च करतील तर कोणी वेळ खर्च करतील. वेळ खर्च करणाऱ्या व्यक्तीला नेहमी जास्त महत्त्व आणि सन्मान द्या, कारण तो तुमच्यासाठी जीवनाचा तो क्षण खर्च करतोय जो तुम्हाला परत कधीच मिळणार नाही. नदी नेहमी शांत असते आणि समुद्र खवळलेला असतो. तरी पुरामध्ये जास्त जीवितहानी नदी शेजारीच्या लोकांची होते, कारण नदी शेजारी लोकसंख्या समुद्राच्या तुलनेत जास्त असते. म्हणून जरी नदी शांत असली तरी तिचा उद्रेक जास्त हानी करू शकतो. खऱ्या अर्थाने जी माणसं मोठी असतात त्यांची उंची न मागता समजते. जी माणसं आपली उंची कितीही स्वतःचं सांगत फिरतात ते जास्त बुटके दिसू लागतात. फूट आणि इंच या जुन्या मापात उंची सांगण्याऐवजी अशा माणसांना सेंटीमीटर्स जवळच वाटत असतात. गरज ही एक फार विलक्षण शक्ती आहे. परमेश्वराचं स्वरूप जसं अनाकलनीय आहे, त्याचप्रमाणे गरजा या शक्तीचा आणि ही शक्ती अशी मजेदार आहे की ज्याला गरज निर्माण होते त्याला ही एकदम लाचार दुबळा बनवते आणि जे ती गरज पुरू शकतो त्याला ती अचाट सामर्थ्यवान आणि उद्दाम बनवत असते. जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचं? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकतो ते फक्त आपला निर्णयच असतो. गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो, कारण काही मिनिटांमध्ये आपण एकत्र घालवलेले 100 सुखांच्या क्षणांचा तो विसर पाडतो. म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा व मानाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. लक्षात असू द्या. माऊली बोलतात, समुद्रातल्या अनेक लाटा दगडांना खूप मोठ्या प्रमाणात आदळतात, पण त्यामुळे ते दगड नाजूक बनत नाहीत तर ते अधिक टोकदार होत असतात. माणूस आपल्या शक्तीनुसार, बुद्धीनुसार निर्णय घेतो, त्याचप्रमाणे हालचाल करतो. नियती निराळच डाव मांडून बसते. नियतीने ठरवलेला शेवट, नियतीने मांडलेला उत्तर स्वीकारावं लागतं. माणसांची वाटचाल त्याला नकळत त्याच्या उत्तराकडे होत असते. देवाने तर पहिलेच सांगून ठेवले आहे, माझ्याकडे मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधीच कमी पडू दिले नसते. त्यासाठी माणसाने कष्ट करणे हेच कर्म आहे. पाण्याची बाटली की पाणी पारदर्शक हे त्यात असलेल्या पाण्यावर अवलंबून असते. जर पाणी गढूळ असेल तर ते तसंच, जर पाणी हे माणसांचे अंतर्मन असेल तर बाटली तर शरीर असेलच. लक्षात असू द्या. मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं समाधान होत नाही. काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की बुद्धी काम करायला लागते. बुद्धी माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो. ज्याच्या कवतीप्रमाणे जो माणूस बुद्धी चालवतो, दृष्ट म्हणणारा आणखीन दृष्ट होतो. लबाड माणूस जास्त लबाडीच कारस्थान रचायला लागतो, तर सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रखर, अधिक स्पष्ट व्यक्ती अधिक पारखंड बनत असतात. तर स्वामी भक्तांनो, असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. तर बोला मग, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.